मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लेक्सरच्या बाबतीत पाहिलं। मल्टिप्लेक्सरमध्ये आपण काय केलं होतं की अनेक इनपुट लाईन्स घेतल्या होत्या आणि आउटपुट जे आहे ते फक्त आपल्याला एक मिळालं होतं। मात्र आजचा जो तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण डीमल्टिप्लेक्सरच्या बाबतीत शिकणार। डीमल्टिप्लेक्सर मध्ये एक्झॅक्ट मल्टिप्लेक्सरच्या उलट फंक्शन असतं। उलट फंक्शन म्हणजे काय असतं, ज्याप्रमाणे मल्टिप्लेक्सर मध्ये अनेक इनपुट देऊन एक आउटपुट मिळतं, मात्र डीमल्टिप्लेक्सर मध्ये एक इनपुट दिलं जातं आणि अनेक आउटपुट मिळतात आपल्याला। हे जे अनेक आउटपुट मिळतात त्या आउटपुट पैकी कोणतं आउटपुट सिलेक्ट केलं जाईल हे सगळं एम सिलेक्ट इनपुट वर अवलंबून असतं। डीमल्टिप्लेक्सरच्या बाबतीत सांगायचं झालं तर multiplexer performs the reverse operation of a multiplexer, that is it receives one input and distributes it over several outputs। या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की इनपुट जे काही आपण दिलेलं आहे त्यामुळे या इनपुट मध्ये अनेक सिग्नल्स असतात आणि त्यापैकी आउटपुटला सगळेच्या सगळे अपीअर। आता या ठिकाणी इट हॅज ओनली वन इनपुट। पहा, मल्टिप्लेक्सरच्या एक्झॅक्ट उलट आहे। एन आउटपुट्स, नंबर ऑफ आउटपुट्स आर एन बट सिलेक्ट इनपुट आर एम। At a time only one output line is selected by the select lines and the input is transmitted to the selected output line। म्हणजे इनपुट ट्रान्समिट जे होईल आउटपुट लाईन मध्ये ते सगळं एम नंबर ऑफ सिलेक्टेड लाईन वर अवलंबून असतं। ज्याप्रमाणे मी तुम्हाला मल्टिप्लेक्सर मध्ये उदाहरण दिलं होतं की अनेक टेलिफोन लाईन्स असतात आणि अनेक टेलिफोनचे सिग्नल एका लाईन मधून जातात आणि एक्झॅक्ट डीमल्टिप्लेक्सर रिसिव्हिंग साइडला असतं आणि रिसिव्हिंग साइड मध्ये होतं काय की अनेक ज्या लाईन्स आले असतात, अनेक सिग्नल आलेले असतात, ते एनकोड करून एका याच्यात घेऊन त्याला डिकोड करून आउटपुट मध्ये दिलं असतं। तर त्यामुळे डाटा आउटपुट जे आहेत त्या अनेक लाईन दिसतात, त्यापैकी कोणती लाईन सिलेक्ट करायची हे सगळं एम सिलेक्ट इनपुट्सवर अवलंबून असतं। डीमल्टिप्लेक्सरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जसं मल्टिप्लेक्सर मध्ये आपण ब्लॉक डायग्राम पाहिली होती त्याचप्रमाणे आपण डीमल्टिप्लेक्सर मध्ये देखील ब्लॉक डायग्राम पाहू शकतो। आणि डीमल्टिप्लेक्सरच्या ब्लॉक डायग्राम वरून आपल्या लक्षात येईल की नंबर ऑफ इनपुट जे दिलेलं आहे ते या ठिकाणी एक इनपुट दिलेलं आहे आणि या इनपुट पैकी कोणतं इनपुट हे आउटपुट मध्ये मिळेल हे सगळं या ठिकाणच्या सिलेक्शनवर अवलंबून आहे। म्हणून इथे सिलेक्ट इनपुट दिलेले आहेत त्यांनी। या सिलेक्ट इनपुट वरून आपल्या लक्षात येते, म्हणून डीमल्टिप्लेक्सरला डीमक्स असंही म्हणतात। ज्याप्रमाणे मल्टिप्लेक्सरला आपण मक्स म्हटलं होतं, डीमल्टिप्लेक्सरला थोडक्यात डीमक्स असंही म्हणतात। तर ही जी फंक्शनल डायग्राम आहे या फंक्शनल डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी डाटा इनपुट जे आहे इथे पोल दिलेला आहे आणि इथे वे दिलेले आहेत। तर आउटपुट लाईन्स O0 to O1 to ON-1 म्हणजे नंबर ऑफ आउटपुट लाईन जे आहेत त्याच्यापेक्षा एकनी कमी एवढ्या नंबर ऑफ लाईन्स आपल्याला आउटपुट मध्ये सिलेक्ट करता येतात सिलेक्ट इनपुट एम वरून। हे सिलेक्ट इनपुट आहे। त्याच्यात जे डाटा दिलेला असतो डाटा इनपुट इज ट्रान्समिटेड टू ओनली वन ऑफ द आउटपुट ऍज डिटरमाइंड बाय द सिलेक्ट इनपुट असं सांगितलेलं आहे। इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं द डीमल्टिप्लेक्सर टेक्स वन डाटा इनपुट source and selectively distribute it to one of n output channels, one of n number of output channels त्याच्यावर ते दिल्या जातात। पुढचं आपल्या लक्षात आलं तर आपल्या असं लक्षात येईल की जी ब्लॉक डायग्राम आहे, आत्ताच आपण फंक्शनल डायग्राम पाहिली, तर ब्लॉक डायग्राम मध्ये डाटा इनपुट जे दिलेले आहे ते फक्त एकच दिलेलं आहे, मात्र नंबर ऑफ आउटपुट लाईन्स Y0 आणि Y1 म्हणजे इथे एक आहे डाटा इनपुट, तर नंबर ऑफ आउटपुट लाईन जे आहेत त्या दोन आहेत। इथे जर 1:2 डीमल्टिप्लेक्सर असं आपण याला म्हणतो, त्यामुळे ही पुन्हा मल्टिप्लेक्सर साठी एनेबल इनपुट आहे। इथे हे एनेबल ठरवतं की आउटपुट जे आहे ते इनपुट हे आउटपुट मध्ये केव्हा येईल। ही जर एनेबल लाईन जर एनेबल केली असेल तरच आपल्याला आउटपुट मध्ये हे इनपुट मिळणार आहे। या ठिकाणी जसं आपण मल्टिप्लेक्सर मध्ये पाहिलं 4 प्रकारचे, तर त्याप्रमाणे डीमल्टिप्लेक्सर कम इन मल्टिपल व्हेरिएशन्स। तर 1:2 डीमल्टिप्लेक्सर, 1:4 डीमल्टिप्लेक्सर, 1:16 डीमल्टिप्लेक्सर आणि 1:32 डीमल्टिप्लेक्सर।
याच्यामध्ये 1:2, 1:4 आणि 1:16 पर्यंत आपल्या सिलेबस मध्ये आहेत. मात्र 1:32 नाही आहे. त्यामुळे इथपर्यंत देखील आपण केलं तरी चालतं. जर आपण नीट डिजिटल आयसीचा विचार केला तर 74154 नंबरची जी आयसी आहे तर तिला एक इनपुट दिल्यानंतर आपल्याला 16 आउटपुट लाईन्स मिळतात, ज्यामध्ये 4 सिलेक्ट इनपुट असतात. तर म्हणून याला म्हणताना 1:2 डिमल्टिप्लेक्सर, 1:4 डिमल्टिप्लेक्सर आणि 1:16 डिमल्टिप्लेक्सर याप्रमाणे दिलेला आहे. या ठिकाणी याचा ट्रूथ टेबल दिलेला आहे. ट्रूथ टेबल वरून आपल्या लक्षात येईल की एनेबल जे आहे ते कसं दिलेलं आहे, 0, 1 आणि 1. आणि त्यामुळे सिलेक्टच्या याच्यात दिलेला आहे एस सिलेक्ट क्रॉस. क्रॉस म्हणजे डोंट केअर. डोंट केअर याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी 0 असो किंवा 1 असो, त्याने आउटपुटवर कोणताही परिणाम होत नाही, त्याला डोंट केअर कंडिशन असं म्हणतात. आणि सिलेक्ट इनपुट 0 दिलेला आहे, सिलेक्ट इनपुट 1 दिलेला आहे. आणि आउटपुट याच्यामध्ये Y0, Y1 कसे मिळतात ते 0, 0, 0 आणि डाटा इनपुट आणि डाटा इनपुट आणि 0 या पद्धतीने त्यांनी तो ट्रूथ टेबल सांगितलेला आहे. या ट्रूथ टेबल वरून आपल्या असं लक्षात येते की कोणत्या इनपुटला 0 किंवा 1 दिल्यानंतर आउटपुटवर त्याचा काय परिणाम होतो, आउटपुट आपल्याला कसं मिळते हे दाखवलेलं आहे या ठिकाणी. हे झालं डिमल्टिप्लेक्सरच्या बाबतीत. आता समजा आपण 1 लाईन टू 4 लाईन डिमल्टिप्लेक्सर पाहायचं असेल आपल्याला, तर या ठिकाणी जसं 1 लाईन टू 2 लाईनच दिसते आहे, पण आपल्याला जर लॉजिकल डायग्राम पाहिजे अँड गेट्स किंवा ऑर गेट्स वगैरेची मिळून, तर आपल्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी 4 लाईन्स दिलेल्या आहेत. या ठिकाणी डाटा इनपुट जी आहे ही एक आहे आणि या ठिकाणी 4 आउटपुट लाईन्स दिलेल्या आहेत. हे सगळे अँड गेट वापरले आहेत त्याच्यात. आणि सिलेक्ट इनपुट जे आहेत या ठिकाणी 2 नॉट गेट्स वापरून S0 आणि S1 हे सिलेक्ट इनपुट म्हणून वापरलं आहे. पूर्ण डाटा इथे आलेला आहे 1 लाईनचा, मात्र कोणता त्याच्यातला डाटा हा आउटपुट मध्ये येईल ते या सिलेक्ट लाईनवर ठरवल्या जाईल. तर आउटपुटमध्ये या डाटापैकी D0 टू D3 अशा 4 लाईन्स याच्यामध्ये आउटपुटमध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. तर या ठिकाणी 3 इनपुट अँड गेट्स दाखवलेले आहेत त्यांनी आणि 2 नॉट गेट दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की 1 लाईन टू 4 लाईन डिमल्टिप्लेक्सर म्हणजे या संपूर्ण लॉजिक डायग्रामला किंवा या डिमल्टिप्लेक्सरला 1 लाईन टू 4 लाईन डिमल्टिप्लेक्सर असं म्हणतात. तर मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर एकमेकांच्या विरुद्ध असतात. मल्टिप्लेक्सर मध्ये ज्याप्रमाणे आपण एक लाईन देतो आणि अनेक आउटपुट घेतो, त्याच्या उलट या ठिकाणी एक इनपुट लाईन दिलेली आणि अनेक आउटपुट लाईन घेतलेल्या आहे. सॉरी, मल्टिप्लेक्सर मध्ये अनेक इनपुट दिले जाते आणि एक आउटपुट घेतले जाते आणि डिमल्टिप्लेक्सर मध्ये एक इनपुट दिले जाते आणि अनेक आउटपुट घेतले जाते. ओके.